आज भक्तीसोबत एका फुलांच्या प्रदर्शनाला गेलो. प्रदर्शनात शिरताच आजूबाजूला सजवलेली हिरवाई न्याहाळत होतो. जवळच वेगवेगळ्या फुलांच्या रांगोळ्या काढलेल्या होत्या. भाज्यांचं सुद्धा प्रदर्शन होतं, ज्यात मला आवडणारी लाल माठाची भाजीही होती. असो, आम्ही एसी मध्ये हे प्रदर्शन पाहत होतो. त्यानंतर बॉन्सायच्या विभागात गेलो. वड आणि पिंपळासारख्या मोठमोठ्या झाडांचे छोटे बॉन्साय म्हणजेच जिवंत झाडांच्या छोट्या छोट्या प्रतिकृती येथे होत्या. बाहेर इतकी मोठमोठी आणि आवाढव्य असणारी झाडं इथे एका बादलीच्या आकारात बघितली. एवढीशा खोलीत एक जंगल सामावलं होतं. लोखंडाच्या सळ्या आणि तारांच्या मदतीने झाडाची वाढ रोखून बॉन्साय तयार केलं जातं. झाडांचं आयुष्य पुढे जातं, प्रौढत्व येतं, पण वाढ खुंटते. याला विरोध करणारे याला निसर्गाच्या निर्मितीतील हस्तक्षेप मानतात. झाडांना होणाऱ्या यातना देखील याला विरोधाचं एक महत्त्वाचं कारण मानलं जातं. याच्या समर्थनात सुद्धा मुद्दे येतात. हे किती सुंदर दिसतं, मन प्रसन्न ठेवतं. यासोबतच बॉन्सायमुळे झाडांची उलट छान काळजी घेतली जाते. त्यांना योग्य खतपाणी मिळते, आजारापासून त्यांचा बचाव होतो. आणि हो, बॉन्साय झाडाचं आयुष्य सामान्य झाडा इतकंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त असू शकतं. हे समजल्यावर समाधान वाटणार तितक्यात मनात प्रश्न पडला, ऑक्सिजनचं काय? उत्तर मिळालं, सामान्य झाडांपेक्षा आकार लहान असल्याने त्यांच्या इतका ऑक्सिजन बॉन्साय देऊ शकत नाही. आणि सावली ती तर नाहीच नाही. संपूर्ण प्रदर्शन फिरलो. मनात विचार सुरूच होता, सावली आणि ऑक्सिजन पुढेही माणसाने ताब्यात ठेवण्याच्या, अधिकार गाजवण्याच्या भावनेतच तर सौंदर्य शोधलं नाही ना.